कृष्णकली आस ज्याची मनी ते नशिबी नसे नशिबी मिळते मनासी न रुचे विधी लिखित हे का कधी कळले कुणा ग्रहाच्या फेऱ्यात कृष्णकली 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 হরি গুণ গাউরে পাগলা একবার কৃষ্ণ গুণ গাউরে পাগলা হরি গুণ গাও মন পাগলা রে ও মনের আনন্দে হরি গুণ গাও মন পাগলা রে মনের আনন্দে কৃষ্ণ। এতক্ষণ আপনারা শুনছিলেন সনাতন দাসের কণ্ঠে বাউল সঙ্গীত। এবার পেশ করছি রবীন্দ্রসঙ্গীত চোখের আলো, শিল্পী সুবীর সেন। চোখের আলোয় দেখেছিলে চোখের বাহিরে প্রবীর দেখবো যখন প্রবীর নাহিরে চোখের আলোয় प्रबीर দেখেছিলে लक्षात आहे ना तुझ्या? आज पांडेजींकडे जायचंय तुला? तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुला तर माहितीच आहे की तुझे बाबा किती संकोचतात. तू काबूलला गेलास तर ते पांडेजींना मोकळेपणी काहीच नाही सांगू शकणार. आज जर पांडेजींनी लग्नाची तारीख सांगितली तर टाळमटाळ करू नकोस. शुभ कार्य एकदा टळलं की टळतच, कारण काही निघतं. सगळ्यांना सांगितलंय की जयाचा इलाज करायला मोठी सुट्टी घेतलीये. कुठपर्यंत स्पष्टीकरण देत बसायचं? कसंही करून दामोदरला नोकरीला लावायचंय. जोपर्यंत रिकामे असतील असाच उपद्रव करत बसतील. ऐकलंय की त्यांच्याकडे विद्युतरंजन मजुमदार पण येणार आहेत. विद्युतरंजनजींना तर बाबा कधीपासून ओळखतात. त्यांनी आणि लॉरीन आंटींनी बिझनेस पण सांभाळला होता एकदा मंत्रीजींचा. तुला एक गोष्ट सांगू कुन्नी? पॉलिटिकल कनेक्शन असेल तर त्याला थोडं वापरायलाही हवं. थोडंसं कठीण नक्कीच असतं, पण जर बाबांकडे पाहिलं तर सगळं समजायला लागतं. आज जे मंत्रीजी येणार आहेत ना, कवई गावचे व्यक्ती आहेत. परिस्थिती पाहून विचार न करता हो म्हणतील. मग आमचे जावई बापू ते तर लाखात एक आहेत. त्यांच्याकडेच नजर लावून बसू नकोस. थोडं इकडे तिकडे पण बघशील. अरे नाही नाही मंत्री महोदय, इथली प्रसिद्ध मिठाई आहे, खाऊन पहा. सरबत तरी. नमस्ते अंकल. फक्त तुम्हालाच भेटायला पहाडाहून आले. वा, आमच्यावरच एवढी मेहरबानी कशाला? माझ्या लग्नात तर तुम्ही इलेक्शनचं कारण सांगितलं होतं. आता कुन्नीच्या लग्नात कुठलं कारण सांगणार आहात तेच विचारायला आले. पण यावेळी एक गोष्ट विसरणार नाही.
कुन्नीचं वेडिंग प्रेझेंट ऍडव्हान्स मध्ये घेईना. अरे बेटी, बोल कुठला उपहार पाहिजे? एक्सक्यूज मी जरा जाऊन येतो. बोल बेटा, काय पाहिजे? तिला काय विचारताय अंकल? ती काय मागणार ते काम पण मीच करणार. अच्छा, ही तर चांगलीच गोष्ट आहे बुवा. रंजनजी अजून आले नाहीत. काय माहीत कुठे थांबलेत. अरे तुम्ही का उभे आहात? प्लीज प्लीज बसा बसा. प्रबीरची कुन्नीच्या होणाऱ्या नवऱ्याची बदली तुम्हाला दिल्लीला करावी लागेल. नाहीतर आमची कुन्नी त्या अफगाणांमध्ये सुकून बारीक होईल. आणखी एक गोष्ट आहे. ते प्रबीरचे ब्रदर इन लॉ आहेत दामोदर. IPS माणूस आहे पण सस्पेंड केला गेला आहे. हा प्रॉब्लेम पण तुम्हाला सॉल्व्ह करून द्यावा लागेल. होऊन जाईल. अंकल, हे मंत्र्यांसारखं होऊन जाईल तर नाहीये ना? सारी कामं तुम्हाला लग्नाच्या आधीच करावी लागतील. घरच्या उदासीनतेमध्ये लग्नाची सनई काय गोड लागणार आहे? बेटा, हे तुझ्या अंकलचं प्रॉमिस आहे, मंत्र्याचं नाही. यावर तर विश्वास ठेव. क्षमा करा, मी आता येतो. महारती, या या. पांडे, तुमचीच वाट पाहत होतो. या या. कसे आहात? बस ठीक आहे. हॅलो, हाऊ आर यू लॉरेन? फाईन, थँक्स. कम कम. मुलगी कशी आहे पांडे? बस ठीक आहे. मोठी झाली असेल ना? प्लीज ये. रंजनदा अगदी साहेब बीवी गुलामचे जमीनदार वाटतायत ना? तुमची ओळख करून देते. माय बेस्ट विशेस कुन्नी. थँक्यू. बस बस, सुखी राहा. दिस इज प्रबीर. हॅलो प्रबीर. हॅलो. दिल्लीला यायचं आहे? हो. मी तर म्हणतो काबूलमध्येच डेरा जमव. एकदा पांडेच्या मुलीच्या हाती पडलास बकरा बनवून टाकेल तुला. हां. अच्छा, हमारी बिल्ली हमी से म्याओ. कुनी, हां, एक्सक्यूज अस. शुअर अंकल. जस्ट कम. चल. चला. हां, एक मिनिट. लॉरिन. काय? प्रबीर, दिस इज लॉरिन. हॅलो. हॅलो. फार मोठी समाजसेविका आहे. म्हणते की जोपर्यंत भारतातल्या प्रत्येक अंडरनरिश मुलाच्या हातात एक एक अंडा पडणार नाही तोपर्यंत कबरीत पाय ठेवणार नाही. म्हणजेच यांच्या आणि कबरीच्या मधील अंतर फारच मोठं आहे. 20-30 वर्षाचा तर आहेच. म्हटलं होतं ना मी, रंजनदा आंटींना आपल्याच गाडीत घेऊन येतील.
हे बघ बेटा, पंडितजींकडे पत्रिका पाहून मी लग्नाची तारीख नक्की केली आहे. 15 एप्रिल ही तारीख तुम्हा दोघांसाठीही ठीक राहील आणि मलाही. अम्मा आणि बाबूजींचा सल्ला पण मी घेईनच, पण मी विचार केला की आधी तुझी संमती घ्यावी. ठीक आहे अंकल. आणखी एक गोष्ट, बाबूजींना सांग की दामोदरबद्दल अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. मी विद्युत रंजनशी बोललो आहे, एकदा पुन्हा बोलीन. ठीक. काळजीचं काही कारण नाही बेटा, चल. अगं कुन्नी, लोक निघालेत. कुठे लपली होतीस आतापर्यंत? लग्नाच्या आधी याला इतकं नको खायला घालू. तब्येतीचा तर विचार कर ह्याच्या. हे अम्माजींसाठी. हो. सांगा की पंडितजींनी सगळे शुभयोग लिहून पाठवले. ठीक आहे. नमस्कार. जेवूनच निघाला असतास? नाही, उद्या सकाळी जरा लवकर जायचं. सरळ घरीच जाणार ना? हो. लॉरेनला आधीपासूनच ओळखतोस? नाही का? नाही, असंच विचारलं. नमस्कार. नमस्कार. काबुलीवाल्या, ए काबुलीवाल्या, काबुलीवाल्या, ए काबुलीवाल्या. तुम्ही मला इथे का बोलावलं? ओळखलं नाहीस? मी आहे कली, कृष्ण कली. मला बघून पळत होतास की माझ्यापासून पळून जात होतास? दिसतो तर अगदी जुन्या सिनेमांच्या हिरो सारखा. तू देवदासचा रोल तर नाही ना करत आहेस? सासरची मिठाई दिसतीये, होय ना? हे बघा, मला तुमच्याशी एकदा बोलायचं आहे मिस मजुमदार. चला, तुम्ही बोललात तर खरं. मला तर वाटलं होतं तुम्ही मुके आहात. मी इथे हास्यविनोद करायला नाही आलोय मिस मजुमदार. मला भेटायला आला आहात ना? मी इथे बसल्या बसल्या विचार करत होते की खरंच आज तुम्ही इथे यावं. ऐकलंय की उद्या जाणार आहात. मग जाण्याच्या आधी एकदा इच्छाशक्ती पण आपलं अस्तित्व नक्कीच दाखवते. सांगा काय सांगायचंय. संकोच वाटतोय का इथे सांगायला? मग चला. हात पकडून ओढूनच घेऊन जायला आवडतं तुम्हाला. एकदा नैनितालमध्ये माझा एका अशा चढेल घोड्याशी सामना झाला होता. लगाम खेचत खेचत घरापर्यंत घेऊन गेले होते मी. बसा, असं समजा की हेच आहे माझ्या अरण्यक निवासाचं राजसिंहासन. किती राजेशाही प्रायव्हसी आहे, हो ना? हे बघा मिस मजुमदार, मी तुम्हाला हात जोडून विनंती करायला आलोय की कृपा करून तुम्ही आपल्या राहण्याची व्यवस्था अन्य कुठेतरी करा. बस एवढीशी गोष्ट? मग माझी एक विनंती आहे. जितका वेळ तुम्ही इथे आहात, कृपा करून मला
मिस मजुमदार म्हणून डंख मारू नका. देवाच्या कृपेने या नावाने मला बोलवणारे बरेच लोक आहेत. माझं नाव फारच छोटं आहे, कली. तुमच्या तोंडून हेच ऐकायला आवडेल मला. आता राहिली गोष्ट तुमचं घर सोडण्याची, ते तर मी उद्याच सोडणार आहे, प्रबीर साहेब. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं मला विनोद करायची सवय नाही आहे म्हणून. काल आणि परवा तुम्ही जे काही केलं आहे त्यामुळे तुम्हाला लाज वाटली नसेल आणि कदाचित त्याची सवय पण असेल तुम्हाला, पण मला नाही. आमच्या घराची एक मर्यादा आहे. मी आणि मस्करी नाही करत आहे. मला सिलोनमध्ये नोकरी मिळाली आहे. तुम्ही जाताय काबूलला, मी जाते सिलोनला. व्हाय नॉट पार्ट ॲज फ्रेंड्स? विद्युत रंजन मजुमदार जर पांडेजींचे मित्र नसते तर कदाचित मी तुम्हाला जाऊही दिलं असतं. पण माझ्या गैरहजेरीत त्यांनी काही मी इथे तुमच्याकडून नीतिशास्त्राचे धडे घ्यायला नाही आलोय. इतक्या दिवसांपासून तुम्ही माझी खोली फुकटात वापरत आहात. रात्री बेरात्री स्मशानात जायचं, चरस गांजांचे झुरके घ्यायला काय आमचंच घर उरलं होतं? तुम्हाला सगळं ऐकावं लागेल. मी का स्मशानामध्ये जाते, का गांजा चरसचे झुरके घेते? कदाचित तुमच्या दृष्टीने मी व्यभिचारिणी पण आहे. ती नर्सरी राईम ऐकली ना? व्हेन शी वॉज गुड शी वॉज व्हेरी गुड, व्हेन शी वॉज बॅड शी वॉज हॉरिबल. कदाचित तीच आहे मी. एकदा स्मशानात गेले होते, पण किती शांती मिळाली होती तिथे. भय या गोष्टीचं अस्तित्वच नाही उरलं. घरी परतल्यावर त्या स्मशानाची स्मृती माझे प्राण घेऊ पाहत होते. म्हणून तर तुमच्या खोलीत येऊन बसले होते मी. काबुलीवाल्या, ए काबुलीवाल्या, तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं त्यावेळी मला वाटलं की हाच माझा सत्यसोपान आहे. इथेच माझ्या आतली आग थंड होईल. आणि या जागेत मी जेव्हा आतल्या आतमध्ये जळायला लागते ना, तेव्हा मी स्मशानात जाते. अंधार पडू लागलाय आणि अंधाराला घाबरतोस? आता केव्हा सांगू शकेन तुला हे सगळं? काबूलला गेल्यावर? काहीही असो, तुला ऐकावीच लागेल माझी राम कहाणी. कधी कोणाला मनापासून शाप द्यायचा असेल तर फक्त एवढंच बोलणं पुरेसं आहे की जा, तुला कृष्णकलीचं जीवन मिळो. अतिशयोक्ती नाही करते मी.
असंच आहे जीवन माझं, एखाद्या अभिशापासारखं. काय चूक होती माझी? कदाचित एवढीच की जे मिळालं ते संपवण्याची हिंमत नाही करू शकले. वाहत गेले कागदाच्या नावेसारखी. वाहणं वाहत जाणं दिशाहीन. फक्त एवढं निश्चित आहे, आता बुडण्याची हिंमत नाहीये. आस ज्याची मनी ते नशिबी नसे, नशिबी